उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्याची मागणी. कारंजा. महाराष्ट्र शासनाद्वारे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात जनसामान्य व गरीब पीडित रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी डायलिसिस सेंटर उभारण्यात आले आहे, परंतु सदर डायलिसिस सेंटर अजूनपर्यंत सुरू न झाल्याने पीडित रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी युसूफ कुंजानी यांचे मार्गदर्शनात 8/01 रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांना निवेदन देऊन त्वरित डायलिसिस सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी राकांपा अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख, पूर्व गटनेता फिरोज शेख उवाले, नगरसेवक सलीम प्यारेवाले, एजाज मन्नान, सलीम गारवे, राकांपा शहर कार्याध्यक्ष नदीम राज, शारेक शेख, शकील नौरंगाबादी, आकिब जावेद, युसूफ खान, मौलाना शाम घोडेस्वार, शहबाज खान, मोहसिन शेख, तौसिफ अकबानी, सलमान विरानी, जुनेद शामुजफर शेख, हाफिज राज यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होत. कारंजा. अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, कारंजा. लाड.